माध्यमातून संसदेमध्ये आमचा मॅसेज पाठवणार आहोत की आमच्या मतदारसंघातले 17 लाख लोक 14 लाख लोक महाराष्ट्रात आमचे आहेत. आता आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पंतप्रधानाला मागणीचं निवेदन पाठवून आमचं काम व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आज आम्ही साहेबांना साकडं करणार आहोत आणि खासदार भुमरे साहेबांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. त्यांनी आमचा विषय लोकसभेमध्ये मागच्या वेळेस सुद्धा मांडलेला आहे आणि आताही ते मांडणारच आहेत आणि ते मांडण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आणि भेटण्यासाठी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद. EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 लागू झालेली ही खाजगी क्षेत्रात जवळजवळ देशातील 186 उद्योगातले कामगारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी बनवलेली ही योजना आहे. EPS 95ची ही योजना म्हणजे निवृत्ती वेतनच्या संदर्भातली आहे. 1995 पासून महिन्याला कॉन्ट्रीब्युशन देऊन त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट आम्हाला ही योजना काढली की पेन्शनची योजना ती सुरू झाली. तर जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचं व्याजसुद्धा आम्हाला इथं मिळत नाही आणि आता महागाईच्या जमान्यामध्ये जी 800, 900, 1000, 1500, 2000 पेन्शन जी मिळते त्याच्यामध्ये एकट्याचं औषध पाणीसुद्धा पुरत नाही. तर त्यासाठी जवळजवळ 10 वर्षापासून ही राष्ट्रीय संघर्ष समिती ज्याचं ऑफिस मेन बुलढाण्याला आहे त्याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कमांडर राऊत आहेत आणि राष्ट्रीय सचिव जे आहेत ते वीरेंद्र सिंग राजावत साहेब आहेत. त्यांच्या अंडर देशभरामध्ये हे आमचं आंदोलन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खूप आंदोलन झाली. त्यातलाच एक आंदोलनाचा प्रकार म्हणजे खासदार साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन 1 तास 2 तास तिथं उपोषण किंवा आंदोलन करण्याचं धरणे धरण्याचं जे आंदोलन त्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. संभाजीनगरच्या खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेबांच्या ऑफिसला आम्ही 2 तासाचं या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. माझं नाव आहे चंद्रकांत महादेव कांबळे. मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.